दाणेदार चिकट न होणारा कुठलाही शॉट न घेता केलेला गाजराचा हलवा कसला भारी झाला आहे म्हणून सांगू. खरंच एक जास्तीची स्टेप केली की हलव्यामधला साखरेचा चिकटपणा लगेच निघून जातो. दिसायला तर बघा, रंग तर अप्रतिम आला आहे. जिभेवर ठेवला की गाजराचा रवाळ स्पर्श आणि साखरेचा गोडवा. जाऊ दे, फार स्तुती करायला नको. आता पण सुरुवात करूया रेसिपीला. सुरुवातीला प्रथम आपण साहित्य पाहणार आहोत. इथे मी घेतला आहे खवा 200 ग्रॅम, साखर घेतली आहे 250 ग्रॅम, विलायची पावडर घेतली आहे बारीक करून आणि इच्छेनुसार काजूचे काप. 1 किलो गाजर घेतलेले आहेत. याला स्वच्छ धुवून व्यवस्थित साफ करून घ्यायचे आहेत. हे असे गाजर घ्यायचे आहेत, बारीकसे असे, जास्त मोठे पण नाही घ्यायचे, असे कोवळे असे घ्यायचे आहेत. आणि असं व्यवस्थित वरून साल काढून घ्यायची आहे. अशी साल काढून घेतल्यानंतर याला आपल्याला दोन्ही बाजूनी असं व्यवस्थित सुरीने कट करून घ्यायचं आहे, वरचा शेंड्याचा भाग आणि खाली. आणि मग मी इथे हे गाजर अशा या पद्धतीने खिसणीवर खिसून घेत आहे. हे पहा, छान असा गाजराचा खीस तयार केलेला आहे. पूर्ण 1 किलो गाजराचा खीस मी इथे तयार केलेला आहे. इथे मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे, कढई पॅन ठेवलेला आहे. यामध्ये मी तूप घालणार आहे, गावरान तूप गाईचं. आणि यावरती आपल्याला काजूचे काप परतून घ्यायचे आहेत, म्हणजे तळून घ्यायचे आहेत. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकू शकता. छान असे मी तळून घेतलेले आहेत काजूचे काप. आता यानंतर आपल्याला या कढईमध्ये हे जे तूप शिल्लक राहिलेलं आहे यावरती गाजराचा खीस घालून घ्यायचा आहे. आणि याला आपल्याला असं चांगलं असं तुपावरती याला आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. एक 5 ते 6 मिनिट आपल्याला हा गाजराचा खीस व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. नंतर याला व्यवस्थित असं स्ट्रक्चर यायला लागतो आणि कलर पण चेंज व्हायला लागतो. सतत असं आपल्याला याला हलवून घ्यायचं आहे, नाहीतर खाली लागण्याची भीती असते. मार्केटमध्ये थंडीचे दिवस असल्यामुळे ताजे ताजे गाजर आलेले आहेत, हे आपल्याला आणायचे आहेत. तर आपल्याला पुढची स्टेप जी आहे ती करायची आहे. तूप थोडंसं जे उरलेलं तूप आहे मी यामध्ये असं साईडने टाकून देणार आहे, म्हणजे व्यवस्थित असे गाजर आपले परतले जातील. पहा, इथं हळूहळू असं गाजर शिजल्यासारखं वाटायला लागलेलं आहे. हे सर्व तूप मी राहिलेलं यामध्ये टाकून देत आहे. कलर पण हळूहळू चेंज झालेला आहे. एक 5 ते 6 मिनिट आपण गाजर तुपावरती आपण छान असे भाजलेले आहेत. तर छान असं स्ट्रक्चर पण आलेलं आहे, म्हणजे कलर चेंज झालेला आहे. तर आपल्याला पुढची स्टेप करायची आहे. आपल्याला इथे दूध घालून घ्यायचं आहे. एक अर्धा लिटर दूध आपण यामध्ये ॲड करणार आहोत. या स्टेपला पण आपल्याला 5 ते 6 मिनिट द्यायचे आहेत. प्रत्येक स्टेप आपल्याला 5 ते 6 मिनिट अशी करायची आहे. तर आपल्याला पूर्ण म्हणजे 40 मिनिटं ही रेसिपी जाते. 40 मिनिटामध्ये हे गाजर हलवा तयार होतो. तर बघा, हळूहळू कलर पण चेंज झालेला आहे. गाजर व्यवस्थित असं शिजलं गेलेलं आहे जवळजवळ. आता आपल्याला पुढची स्टेप करायची ती म्हणजे खवा. तर मी तर 200 ग्रॅम खवा घेतलेला आहे.
तर तो खवा आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे. तो पण खवा आपल्याला बारीक करून बारीक बारीक असे तुकडे करून मी यामध्ये ॲड करत आहे. तर याला यामध्ये मिक्स करायचे आहे. तर 5 ते 6 मिनिट हा खवा आपल्याला यामध्ये चांगला असा मिक्स करायचा आहे. पुढची स्टेप करूया आपण. साखर घेतलेली आहे 250 ग्रॅम. तर ही साखर आपण यामध्ये ॲड करूया. एक किलो गाजर हलव्याला 250 ग्रॅम साखर बरोबर होते. अगदी योग्य प्रमाण आहे. पहा हळूहळू रंग चेंज व्हायला लागतो. साखर टाकल्यानंतर जो व्हाईट कलर होता, सफेदपणा, तो याचा जातो. तर इथे मी चिमूटभर वेलची पावडर घेतली आहे, ती यामध्ये ॲड केलेली आहे. पहा आता कलर चेंज व्हायला लागलेला आहे आणि ह्या हलव्याला छान असा दाटसरपणा आलेला आहे साखर घातल्यामुळे. सुंदर असा गाजर हलवा तयार होत आहे. पहा इथे साखर विरघळली आहे आणि दाटसरपणाही आलेला आहे. पहा इथे साखर घातल्यानंतर कलर पण आपला साखरेचे पाणी झालेलं आहे आणि दाणेदार असं स्ट्रक्चर यायला लागलेलं आहे. साखरेमुळे बघा तर्रीदार असं म्हणजे कलर चेंज होतो. छान असं दाणेदार स्ट्रक्चर तयार झालेलं आहे आणि सुंदर असं गाजर शिजलेलं आहे. दाणेदार स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. इथे आपल्याला काजूचे काप जे आपण तळून घेतले होते ते यावरती आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. सुंदर असा गाजर हलवा तयार झालेला आहे. छान असा गोडवा आलेला आहे. तर मला तर गरम गरम गाजर हलवा खायला खूप आवडतो. मी ताटावरती असं पसरून घेणार आहे. गाजर हलवावरती 2 ते 3 दिवस राहतो. जर तुम्हाला जास्त दिवस ठेवायचा असेल तर काचेच्या भरणीमध्ये, हवाबंद डब्यामध्ये कुठल्याही तुम्ही ठेवू शकता. फ्रीजमध्ये तर खूप दिवस राहतो. एक 8-10 दिवस तरी तुम्ही ठेवू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही तो आवडीने खाऊ शकता. तर सुंदर असा गाजराचा हलवा आपला तयार झालेला आहे. आजची रेसिपी आपल्याला आवडली असेल तर कमेंटमध्ये लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.